नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्ह्यातील बागलाण साल्हेर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषी मंत्री माणिकराव कवकाटे साल्हेर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने भेट दिली आणि ग्रामीण भागातील शेतकरी यांना या भागात शेतकऱ्यांना शेततळे व सिमेंट बंधारे त्या विषयावर माहिती दिली. साल्हेर किल्ला बद्दल माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या साल्हेर किल्ला पर्यटन विकास झाला पाहिजे असा विश्वास दिले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक उभारण्यात येणार आहे, त्यासाठी निधी मंजूर करण्यात आले असे सांगितले आणि साल्हेर किल्ला पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी जवळच गुजरात राज्य आहे, म्हणून किल्ला पाहायला पर्यटकांची मोठी गर्दी असते. या कार्यक्रमात उपस्थित माननीय आमदार दिलीप बोरसे, बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे, तसेच उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी संजय सोनवणे, तसेच नामपूर कृषी बाजार समितीचे सभापती पंकज भामरे व सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. क्राईम रिपोर्टर रवींद्र शिंदेची रिपोर्ट. आमच्या कार्यकर्त्यांना अपेक्षित असतो ते या ठिकाणी कदाचित घडत नाही. आपल्याला सर्वांना मला सांगायला आनंद होतोय की काल दुपारी माझी मुलाखत चालू असताना मला परमार नावाचे एक ग्रस्त त्या ठिकाणी भेटले आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांवरती खूप या ठिकाणी सिनेमा काढतात. त्यांचे सरदार जे आहेत ते सरदारावरती सिनेमे काढतात. त्याने वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे काढल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये सर्वाधिक जास्त जर महत्व कोणाला असेल ते बहिर्जी नायकांना होतं. याचं कारण असं आहे की आतापर्यंत जेवढ्या लढाया छत्रपती शिवाजी महाराज लढले त्या सर्व बातम्या, इतरभूत बातम्या या बहिर्जी नायकांनी शिवाजी महाराजांना दिल्या आणि त्यांनी ज्याप्रमाणे आराखडा या ठिकाणी तयार केला त्या आराखड्यानुसार शिवाजी महाराज अनेक लढाया या ठिकाणी जिंकल्या, अनेक गडकिल्ले त्यांनी या ठिकाणी हस्तगत केले. त्यामुळे बहिर्जी नाईकचं त्यांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व होतं. या काळामध्ये